वेलबिंग सूत्राच्या मंडळींनो, या उन्हाळ्यामध्ये तुमच्या करताची जी स्पेशल कॉम्पिटिशन आहे खर्जूर मंथची, कारण उन्हाळ्यामध्ये तुमच्याकरता उपयुक्त आहेत. अशक्तपणा येऊ नये म्हणून हे खजूर, पित्त वाढू नये, पोट साफ व्हावं म्हणून काळे मनुके, आवळा, कोकम म्हणजे आपण त्याला आमसूल म्हणतो ते, आणि चिंच, या सगळ्या ह्याचा आपल्याला खर्जूर मंथ करायचा आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची आहे. मंडळी, मी हे सगळं एकत्र करतो आहे आणि आपल्याला हे 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं आहे. भिजवल्यामुळं या सगळ्या ह्याच्यातलं एक जैविक तत्व वाढायला लागणार आहे. मी याच्यामध्ये मस्त पाणी घालून हे सगळं 4-5 तास आता भिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी करा. 4 तासानंतर मी येतोच भेटायला तुम्हाला. वेलकम बॅक. 4-5 तास झालेले आहेत. आता तुम्ही मिक्सरवर केलं तरी चालणार आहे, पाटावरवंट्यावर केलं तरी चालणार आहे. मी मात्र इथं एक जो आपला ग्राइंडर आहे तर त्याचा उपयोग करणार आहे. आता हे जे भिजवलेलं आहे त्याचा सगळ्याचा अर्क या पाण्यात उतरलेला असतो. मी हे सगळं एकत्र करून घेतोय याच्यामध्ये आणि ब्लेंडरनी मी ते हळूहळू ब्लेंड करून बारीक करणार आहे. तुम्ही बघा कसं होतंय ते. तुम्ही मिक्सरवर केलं तरीही त्याचं चांगलं होणार आहे. यस, हे सगळं एकजीव झालेलं आहे आता मंडळी. आता मी काढून घेतोय. म्हणजे हे सगळं एकजीव आपल्याला अशा ह्याच्यासाठी करायचं आहे की हे सगळे खजुराचे गुण असतील, चिंचेचे गुण असतील, आवळ्याचे गुण असतील, हे सगळे त्याच्यामध्ये उतरणार आहेत. यस मंडळी, याला मंथ असं आपण म्हणतो. आपण ह्याला स्वरस किंवा ज्यूस काढलेला असं सुद्धा म्हणू शकतो. आपण हा भिजवून केलेला आहे. याच्यामध्ये चवीपुरता गूळ, हा मी सेंद्रिय गूळ जो असतो पावडर स्वरूपामध्ये, तर तो या ठिकाणी घेतलेला आहे. तो याच्यामध्ये घालणार आहे. मी आम्लधर्मी असल्यामुळे मी मीठ जरा व्यवस्थित लागतं, त्याच्यामुळे मी हे सैंधव घातलेलं आहे. आणि ज्यांना कुणाला आपल्याला तुष्टीपुष्टीदायक टवटवी अशी पाहिजे असेल तर त्याच्याकरता ह्या लाह्या घेतलेल्या आहेत. पण मी काय करणार आहे मंडळी, मी एका छान ग्लासमध्ये हे घेतो. हे छान आधी सगळं विरघळवतो, एका ग्लासमध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं मस्त डार्क रंग तुमचा त्याचा तयार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये टवटवी येण्यासाठी ह्या लाह्या, मी साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत. या साळीच्या लाह्या तुम्ही गार्निशिंगला त्याच्यावर वापरू शकता. आणि सगळ्यात शेवटी मी हा चटकदार डाळिंबाचा रस जो आहे तर तो घालणार आहे. डाळिंब त्याचा रंगच बघा किती छान आहे. तर आयुर्वेदात त्याला हृद्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनाला अतिशय प्रिय असतो. हार्ट अटॅक येऊ नये याच्याकरता सुद्धा डाळिंबाच्या रसाचा चांगला उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये जी टवटवी गेलेली असते ती ह्यानं कमी होते. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा हे ढवळून घेतो आहे. आणि मंडळी, हा खर्जूर मंथ तयार झालेला आहे. मला नक्की माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षा सगळेजण जास्त सुगरण आहात, तर तुम्ही माझ्यापेक्षा नक्की छान कराल आणि बक्षीस मिळवाल. थँक्यू.